नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की खालीलप्रमाणे आपण बेलपत्रावर चंदन आणि मध लावून केलेल्या उपवासाचे सविस्तर वर्णन पाहूया. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बेलपत्राचे महत्त्व आहे. बेलपत्र हे भगवान शिवाला अर्पण केले जाणारे सर्वात पवित्र पान मानले जाते. भगवान शंकराला आवडणारे पान हे याला त्रिदळ असेही म्हणतात, कारण त्याची रचना 3 पानाच्या स्वरूपात असते. ही 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. तर आयुर्वेदात बेलपत्राला खूप महत्त्व आहे. यामध्ये कडू, तुरट आणि थोडासा गोड रस असतो. त्यामध्ये बेलपत्राचे काही मुख्य गुणधर्म आहेत, ते आपण पाहणार आहोत. पचन सुधारते, शरीरातील उष्णता नियंत्रित करते, जंतुनाशक गुणधर्म असतात, रक्त शुद्धीकरण करते. चंदनाचे गुणधर्म पहा. चंदन हे थंड, सुगंधी आणि शांतता देणारे मानले जाते. तर याचा वापर प्राचीन काळापासून त्वचा, मन आणि आध्यात्मिक साधनेसाठी केला जातो. तर चंदनाचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. शरीरातील उष्णता कमी करते, त्वचेवरील जळजळ आणि पुरळ कमी करते. त्यानंतर मन शांत ठेवते. ध्यान आणि पूजा करताना ते एकाग्रता वाढवते. मधाचे महत्त्व आपण जाणून घेऊया. मध हा नैसर्गिक गोड पदार्थ असून त्याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटले जाते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे ते पण खूप महत्त्वाचे आहे. मधाचे फायदे आपण पाहूया. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, घशातील त्रास कमी करतो आणि त्वचेला चमक आणतो, तसेच ऊर्जाही वाढवतो. मध पण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बेलपत्रावर चंदन आणि मध लावण्याचा उपाय आपण पाहूयात. हा उपाय धार्मिक, मानसिक आणि आरोग्यदायी अशा तिन्ही स्तरावर परिणामकारक मानला जातो. तर उपाय करण्याची पद्धत आपण पाहूया. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर ताजे आणि स्वच्छ बेलपत्र घ्यावे. त्यावर थोडेसे चंदन लावावे आणि त्यावर काही थेंब मध टाकावा. हे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करावे. जर मुलं परीक्षा द्यायला जात असतील तर परीक्षेला जायच्या अगोदर हा उपाय करायचा आणि परीक्षेला जायचं. नक्कीच यश येतं. पण हा तुम्ही अभ्यास करणंही पण तितकंच महत्त्वाचं आहे. नुसता उपाय करून चालणार नाही. तर या उपायाचे आध्यात्मिक फायदे काय आहेत पहा. भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. हा उपाय नियमित केल्यास शिवकृपा लाभते आणि जीवनातील अडचणी नक्कीच कमी होतात. मन शांत राहते. चंदनाचा सुगंध आणि पूजा केल्यामुळे मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा दूर होते. मध आणि चंदन याचा एकत्रित प्रभाव वातावरण शुद्ध करतो. आरोग्यासाठीही आरोग्यदायी फायदे पण आहेत. तणाव कमी होतो. हा उपाय करताना ध्यान आणि पूजा केल्याने तणाव कमी होतो. त्वचेसाठी लाभदायक आहे. चंदन आणि मध दोन्ही त्वचेसाठी उपयोगी असल्यामुळे अप्रत्यक्ष फायदा होतो. ऊर्जा वाढते. मधामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर ज्योतिषशास्त्रीय फायदे काय आहेत आपण पाहूया. हा उपाय काही ग्रहदोष कमी करण्यासाठीही उपयोगी मानला जातो. चंद्रदोष कमी होतो आणि राहू केतूचा प्रभाव कमी होतो. मनातील अस्थिरता दूर होते.
कोणाला हा उपाय करावा? तर ज्यांना मानसिक तणाव आहे, ज्यांना खूप टेन्शन आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये अडथळे येत आहेत, कामे मार्गी लागत नाही, ज्यांना भगवान शिवाची विशेष कृपा हवी आहे, जे परीक्षेला जातात पण यश येत नाही, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेसाठी पण हा उपाय नक्कीच करावा. उपाय करताना घ्यायची काळजी आहे. बेलपत्र ताजे आणि स्वच्छ असावे, चंदन शुद्ध असावे, मध शुद्ध आणि नैसर्गिक असावा, मन शांत आणि श्रद्धायुक्त असावे. बेलपत्र, चंदन आणि मध तर याचा एकत्रित उपयोग हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीर आणि मन आणि आत्मा ह्या तिन्हीचे संतुलन राखले जाते. नियमितपणे हा उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतात. हा उपाय केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. त्यामुळे श्रद्धा आणि नियमितता ठेवून हा उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला चांगले परिणाम मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा. कमेंट्समध्ये लिहा स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्री श्याम, जय श्री श्याम. धन्यवाद.